सो आपण मीटिंग स्टार्ट करूया. तर पहिली गोष्ट तर मी माझी ओळख करून घेतो. तुम्ही सगळे तर मला ओळखतच असाल किंवा जे नवीन पर्सन असाल जे ओळखत नसेल है ना. तर मी सक्सेस मराठीचा फाउंडर आकाश राठोड स्वागत करतो एक चांगल्या मराठी प्लॅटफॉर्मवर है ना. खूप चांगले मराठी आपण एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय आपल्या मराठी माणसांसाठी आहे ना. सो तुम्ही तर जॉईन झालात. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय है ना, की रेफरन्स कसं करायचंय, इन्व्हिटेशन कसं करायचं ना, वर्क कसं करायचं, काय वर्क आहे ना. सो सगळं काही तुम्हाला या मीटिंग मध्ये मी शिकवणार आहे. सो सगळ्यांनी यार थोडस कॅमेरा ऑन करून बसा यार. थोडस मला पण बोलायला हे वाटेल ना थोडस. मीच एकटा कॅमेरा ऑन करून बसलो आणि बाकी सगळ्यांचे कॅमेरा ऑफ म्हणल्यावर हे बघा, दोन माइंडसेटचे लोक असतात. ज्या एखाद्याचं म्हणजे ज्यांचा जेन्युअनली रिझन असेल ते कॅमेरा ऑफ करून बसतात. आणि एक असे प्रकारचे लोक असतात ज्यांना त्यांचा चेहरा दाखवायचा नसतो ना. अगर चेहरा दाखवणं लायक असेल तर दाखवून द्या. एवढंच चेहरा वाईट असेल तर एक वेगळी गोष्ट आहे ना. पण चेहरा चेहरा जर दाखवण्यासारखं आहे तर बिंदास दाखवा है ना. सो तर सुरुवात करतो. जर आपण इथं जॉईन झालेलो होतो ना, तर फर्स्ट आपल्याला एक आयडी पासवर्ड भेटतो ना. लॉग इन करायचं सगळ्यांना माहीतच असेल ना. किंवा नाही माहीत असेल तरी ते मी मीटिंगच्या शेवटला स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे ना. तर तुम्ही इथं जेव्हा जॉईन झाला तर तुम्हाला फर्स्ट काम काय करायचंय, की तुम्हाला शिकण्यावर फोकस करायचं आहे ना. तर तुम्हाला पहिली माहिती काय हे करायची, की कंपनीची सगळी जे इन्फॉर्मेशन आहे ना ते हे करायची आहे ना. फर्स्ट तुम्हाला ना जे ग्रुपचे आपले रूल्स आहेत है ना, जे स्टोरी स्टेटस ठेवायचे आहेत ना, आणि प्लस मला फॉलो करायचे. आता मला फॉलो करायचे म्हणजे काय करायचंय, की मी काय स्टोरी स्टेटस ठेवतो ना. मी दिवसाचे काय स्टोरी स्टेटस ठेवतो ते सेम तुम्हाला कॉपी करून तुमच्या स्टेटसवर ठेवायचे आहे ना. आणि सिंपल गोष्ट, जर तुम्हाला त्या स्टेटस वरून जर रिप्लाय आले है ना, तर तुम्ही तुमच्या जे कोणी तुमचे स्पॉन्सर असेल त्यांची मदत घेऊ शकता किंवा माझी मदत घेऊ शकता ना. मी तुम्हाला इथं 100% सपोर्ट करणार आहे, गायडन्स करणार आहे ना. सो तुम्हाला स्टोरी स्टेटस ठेवायचे आणि जे रिप्लाय येतील त्यांना आपली प्रोसेस करायची व्हॉट्सअपची आणि आपल्या कंपनीचे कोर्सेस रेफर करायचे आहे ना. जेवढं तुम्ही दिवसातून जास्त रेफर करणार तेवढं तुम्हाला आपली कंपनी 80% तुम्हाला याच्यातून कमिशन देतं ना, आणि तुम्हाला याच्यात डेलीच्या डेली इन्कम भेटतं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सोपं वर्क आहे, खूप सोपं आहे. जर तुम्ही बाहेर गेले ना, तर 15-15 वर्षाची मुलं हॉटेलवर काम करत आहेत ना. मी अशा रस्त्यामध्ये जर कोणाला विश्वास होत नसेल ना माझ्या या गोष्टीवर, मी व्हिडिओ कॉल करून दाखवायला तयार आहे. 15 वर्षाची मुलं आपल्या हॉटेलवर काम करत आहे ना. एवढं अवघड काम करत आहे. तर आपण इथं वर्क फ्रॉम होम करू. खूप सोपं वर्क आहे. है ना. स्टोरी स्टेटस ठेवायचे किंवा आपल्या कंपनीची ब्रँडिंग करायची, ऍडव्हर्टायझिंग करायची, जाहिरात करायची आणि आपले कोर्सेस रेफर करायचे आहे ना. आणि तुम्हाला जे काही सपोर्ट लागेल, जे काही गायडन्स लागेल ते मी करायला तयार आहे ना. तो असंही नाही की तुम्हाला इथं सपोर्ट भेटणार नाही आहे ना. की असं नाही की तुम्हाला इथं नाही तर फक्त जॉईन करून सोडून दिलं म्हणून आहे ना. सगळं काही सपोर्ट तुम्हाला इथं भेटणार आहे. सो तर रेफर कसं करायचंय, की रेफर करण्यासाठी तो आपल्याकडे खूप सारे जे सोशल मीडियाज आहेत. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे ना. त्याच्यावर तुम्ही सुरुवात तुम्ही स्टोरीनी करू शकता ना. आता जे डेली मी सकाळी स्टोरी स्टेटस ठेवण्यासाठी काही ना काही पाठवत राहतो ना. ते तुम्हाला सेम स्टोरी स्टेटसला ठेवायचे आहेत ना. आणि जे रिप्लाय येतील तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्पॉन्सरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता ना. आणि मग आपली एक व्हॉट्सअपची प्रोसेस करायची आहे ना. ती प्रोसेस पण आपल्याला एक वेगळी मीटिंग ठेवणार आहे. सो प्रमोशन कसं करायचं म्हणजे, की प्रमोशन करण्यासाठी एक आपली एक इंस्टाग्रामची चांगली प्रोफाईल बघायची, की आपली प्रोफाईल चांगली आहे का, आपले युजर नेम चांगले आहे का, आपलं नाव चांगलं आहे का ना. तो तुम्ही जर माझी प्रोफाईल बघून आली असेल तर तुम्हाला तर बघितलं असेल की माझी प्रोफाईल किती प्रोफेशनल आहे ना. कोणकोणते मी पोस्ट केलेले, इन्कम प्रूफ. जोपर्यंत तुमची अर्निंग होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला इथं म्हणजे आपल्या टीमची अर्निंग इथं प्रमोट करायची आहे ना. सो जस्ट 1 सेकंड, मी तुम्हाला इथं थोडंसं जे काही फीचर्स आहे त्याविषयी थोडंसं गाईड करतो ना. जस्ट 1 सेकंड, मी स्क्रीन
हम्म, मुंगे मुंगे की तो मुंगे इकडे
हॅलो. हो सॉरी. आवाज येते माझा? हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हा. हा. तर तुम्हाला या बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवायचे आहे ना, आणि माइंडसेट ठेवायचे की मी करू शकतोच म्हणून, है ना. आणि तुम्हाला काम जर करायचं ना, सो फोकस फक्त कामावर करायचे, निगेटिव्हिटीवर करायचं नाही की माझा बिझनेस होत नाही. एका दिवसात कोणाचाही बिझनेस होत नाही. तुम्ही जॉईन होताय आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणताय की माझा बिझनेस होत नाही, माझा बिझनेस होत नाही. अरे यार, एका दिवसात नाही होणार. तुम्हाला जास्तीत जास्त कोणाला 8 दिवस, मला माझी दुसऱ्या दिवशी इन्कम चालू झाली होती. का? कारण की मला एक ऑदर मार्केटिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स होता ना. सो कोणाला 2 दिवस दुसऱ्या दिवशी होऊ शकते, कोणाला 5व्या दिवशी होऊ शकते, कोणाला 8 दिवस लागतात, कोणाला 10 दिवस लागतात, कोणाला 15 दिवस लागतात, तर कोणाला 1 महिना सुद्धा लागतो, हा ना. पण कामावर सगळ्यांनी फोकस करायचंय. शिकणं, तुम्ही हे बघा, जर इन्कम होत नसेल ना, तर तुमचं कुठेतरी चुकतंय ना. जर तुमचं कुठेतरी चुकतंय आणि नाही होत असेल ना, तर तुम्हाला मग जास्त दिवस नाही झालेत, हा ना. असं समजा, दोन गोष्टी. जर जास्त दिवस झाले होऊन पण तुमची इन्कम होत नसेल ना, तर मग तुमचं कुठंतरी चुकतंय. कुठं चुकतंय म्हणजे तुमचं प्रोसेस करण्यामध्ये चुकतंय, किंवा काहीतरी तुम्ही गोष्टी फॉलो करत नसाल, ग्रुपमध्ये जे सांगितलेल्या गोष्टी ते फॉलो करत नसाल, तर तेव्हा ते कुठेतरी तुमचं चुकतंय, है ना. किंवा मग तुम्हाला जास्त दिवस झाले नसाल, है ना. सो जर तुम्हाला इथे इन्कम करायची, तर थोडा पेशन्स तर ठेवावा लागेल, है ना. थोडे कोणाला 8 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिना. त्याच्यापेक्षा जास्त अफलेट मार्केट, माझ्या पूर्ण करिअरमध्ये, मार्केटिंगच्या करिअरमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतच नाही, जर तुम्ही पूर्ण फोकस देऊन करत असाल तर, है ना. पूर्ण फोकस देऊन करत असाल, चांगल्या माइंडसेटनी करत असाल, कन्सिस्टंट हार्डवर्क करत असाल, तर 1 महिन्याच्या पेक्षा जास्त दिवस लागणारच नाही इन्कम व्हायला, है ना. आणि जर एकदा इन्कम चालू झाली ना, भाईसाहब, ते एकदम म्हणजे ऑटोमेशन वर बिझनेस होऊन जातो ना. सो ऑटोमेशन म्हणजे तुमची एकदा इन्कम झाली ना, तर ती डायरेक्ट डेली इन्कम होणारच तुमची, है ना. तो एकदा इन्कम झाली तर. सो तर तुम्हाला समजले की काय करायचंय, स्टोरी स्टेटस ठेवून कंपनीचं प्रमोशन करायचंय. आणि गेस्ट लिस्ट आणि ड्रीम लिस्ट, गेस्ट लिस्ट आणि ड्रीम लिस्ट आपण त्याच्यावर थोडंसं उद्या डिस्कस करू, है ना. की जर ज्यांची स्टोरी स्टेटस ठेवून सुद्धा व्हायरल होत नसेल ना, तर त्यांनी काय करावं? त्यांनी लीड जनरेशन वगैरे कसं करायचं? आणि त्यांनी म्हणजे लीड जनरेशन म्हणजे हा बिझनेसचा पार्ट आहे. हा तुम्हाला थोडं-थोडं, हळू-हळू, हळू-हळू समजेल, है ना. तुम्ही स्क्रीन शेअर केली तेव्हा व्हॉइस नव्हता अजिबात, म्हणजे काय सांगितलं ते कळलं नाही. हां. रेश्मा, तुम्ही आपण जो आधी पण वर्क केलेलं ना, सो काही नाही का, याची मी आता रेकॉर्डिंग करतोय. तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल, हा ना. सो आपण ट्राय करतोय की आपली रेकॉर्डिंग युट्यूबवर लवकर सेव्ह झाली पाहिजे, ना. सो हेच आहे की ऑप्शन साठी सांगितलं होतं मी की ऑप्शन फीचर्स वगैरे कसे यूज करायचे. बाकी बिझनेस साठी रिलेटेड कोणाला काही डाऊट आहे, वर्क वगैरे काय करायचे, किंवा बिझनेस अजून कोणाला काही समजला नाही, काही डाऊट आहे? डाऊट असेल तर अनम्यूट करून विचारू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट हे करून देतो. कोणाला काही डाऊट असेल तर अनम्यूट करून विचारू शकता. कंपनीविषयी काही डाऊट असेल किंवा बिझनेस विषयी काही डाऊट असेल, तर अनम्यूट करून विचारू शकता.
हे येस येस, बोला बोला. हा. सो हे जे आहेत ना, Vivo V24 3 आणि Xiaomi 2302 आहे ना. तुम्ही नाही का काय करायचं, तुमचं स्वतःचं नाव एडिट करून घ्या ना. हे जे आपलं झूम मीटिंग वरनं स्वतःचं नाव एडिट करून घ्या. म्हणजे कसं आपली एकमेकांची ओळख होईल थोडंसं, हा ना. एकमेकांची ओळख होईल, तर मग तुम्हाला थोडंसं चांगलं सपोर्ट करता येईल, हा ना. तो तुम्ही तुमचं नाव थोडं एडिट करून घ्या तिथं, हा ना. ओके. कंपनीचे लिगल डॉक्युमेंट म्हणत आहे सर. हा. हे बघ करिश्मा, कंपनीला सॉरी रेश्मा, हे बघा कसं आहे की कंपनीला जास्त दिवस नाही झालेत, 2-3 दिवस झालेत. सर त्याच्यामुळे आणि अजून आपली वेबसाईट सुद्धा बनली नाही आहे ना. सो एकदा आपली वेबसाईट बनली ना, की आपण डायरेक्टली उद्यम सर्टिफाईड, जीएसटी सर्टिफाईड आपली कंपनी करणार आहे ना. सो गव्हर्नमेंट सर्टिफिकेट लवकरच येणार आहे. सो फक्त काही दिवस वेट करायचं आपल्याला. ग्रुपला प्रमोशन कसं करायचं? ग्रुपला प्रमोशन तुम्ही नाही का आपले जे पोस्टर असतात बघा, वर्क फ्रॉम होमचे पोस्टर असतात ना, ते तुम्ही फेसबुक ग्रुप्स मध्ये पाठवू शकता ना. डॉक्युमेंट अजून रेशमा, डॉक्युमेंट अजून आले नाहीये. डॉक्युमेंट लवकरच बनेल. कारण की आपली वेबसाईटला अजून जास्त दिवस झाले नाही, आपली कंपनीला अजून जास्त दिवस झाले नाही, सो त्यामुळे है ना. एकदा फेब्रुवारी 19 फेब्रुवारी आपण लास्ट लॉन्चिंगची डेट दिली आहे ना. सो 19 फेब्रुवारी पर्यंत आपली पूर्ण वेबसाईट बनून जाईल. तोपर्यंत आपण तिथं तेव्हा आपण लिगल डॉक्युमेंट लॉन्च करणार आहोत है ना. तर पर्सन मेसेज करतो की तुम्हाला. तर पर्सनल मेसेज करतो की मला, हा. पर्सनल मेसेज करा, चालेल. फक्त नाही का तुमचं इथं झूम मीटिंग ऍपवरचं जे नाव आहे ना, Vivo V2403 आहे ना, ते थोडंसं एडिट करून घ्या, ते तुमचं नाव हे टाकून घ्या ना. म्हणजे पीडीएफ देऊन सुद्धा डॉक्युमेंट मागतात. हा. सो त्यांना काय करायचंय, तुम्ही नाही का तिथं माझं किंवा माझ्याशी कॉन्फरन्स कॉलवर कनेक्ट करून द्या. म्हणून मी असं क्वेश्चन टाकते. जर कोणाला असे शंका असतील तर आन्सर म्हणतील. ओके, थँक्यू. हे बघा, जर कोणाला लिगलचे काही डॉक्युमेंट म्हणजे काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकता ना. मी स्वतः कंपनीचा फाउंडर आहे. तो त्यामुळे मी तुम्हाला 100% याचा सपोर्ट करणार आहे ना. जर लिगलिटीचे काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही 100% माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी आज अर्निंग केली ना, सो त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्यासाठी सक्सेस मराठीमध्ये तुमची फर्स्ट अर्निंग केली आहे ना. सो स्वागत करतो मी तुमचं एक नवीन जर्नीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी तुमची आजची आजची अर्निंग आहे ना, ती तुम्हाला उद्या संध्याकाळी 9 किंवा 10 वाजता तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल, है ना. आणि हे फिक्स टाइम असणार आहे आपला इन्कम ट्रान्सफरचा ना, पेमेंट ट्रान्सफरचा आपले 9 ते 10 वाजेपर्यंत पेमेंट ट्रान्सफरचा आपला फिक्स टाइम असणार आहे. अजून कोणाला काही डाऊट आहे? क्लिअर होऊन जाईल. हॅलो, आवाज येतोय? हा. मी म्हणत होतो की जर कोणाचे काही डाऊट असेल ना, तर ते मीटिंग मध्ये विचारून घ्या ना. सो मीटिंग मध्ये जर विचारलं ना, तर ते एक डाऊटचं सगळ्यांचं क्लिअर होऊन जातं मग ना.
सो त्यामुळे अजून कोणाचं काही डाऊट? तर ते पीडीएफ फाईल माग मागा लागते ती. हा. बालाजी वाघमारे, मी तुम्हाला नाही का पीडीएफ पाठवून देईल. तुम्ही व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा मला एकदा ना. मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देईल. सो ते तर ठीक आहे. बस जी आपण नवीन कंपनी लॉन्च केली, एकदा मला सगळ्यांनी तुमचे सिटी आपले चॅट्स मध्ये पेस्ट करा यार. मला वाट माहित होऊ द्या थोडस आपल्या कंपनीत कोण कोण कुठून काम करतंय. सो खूप प्राऊडची गोष्ट आहे, म्हणजे मराठी माणसासाठी एक मराठी कंपनीत काम करणार पैसा खूप मोठी गोष्ट आहे ना. सो सगळ्यांनी एकदा आपली सिटी टाईप करायची आहे कमेंट मध्ये. सगळ्यांनी करायची हा. मला सगळ्याची रिप्लाय पाहिजे. नाशिक, श्रीवाल, मुंबई. अजून मीटिंग मध्ये 9 जण आहे ना, 3 जणांचे रिप्लाय आले, 4 जणांचे सिटी सोलापूर. अजून कल्याण 5. सगळ्यांची रिप्लाय पाहिजे मला हा. 5च जणांचे रिप्लाय आले. बाकीचे 4 जण कुठे आहे? 6 नाशिक. 3 जण बाकीचे. सगळ्यांनी सिटी टाईप करायची तुमच्या कमेंट मध्ये. सो तर अजून कोणाला काही डाऊट नसेल वगैरे तर आपण मीटिंग एंड करूया. बाकी सगळ्यांना माझं जय महाराष्ट्र आणि सक्सेस मराठीमध्ये अजून एकदा तुमचं स्वागत आहे. मराठी कंपनी फक्त मराठी माणसासाठी आहे ना. सो मी हे एक गोष्ट म्हणत आलोय की बिझनेस तर बाकीचे करतात, आपण स्वराज्य निर्माण करण्यासाठी आलो. आणि स्वराज्य निर्माण फक्त मराठी माणूसच करू शकतो ना. ओके. सो टाटा बाय बाय सी यू. सगळ्यांनी चांगलं काम करायचंय. जे काही तुम्हाला गायडन्स लागेल, मी सपोर्ट लागेल, मी ते करायला तयार आहे ना. सो काय सगळ्यांनी एक चांगलं काम करूया सगळ्यांनी. मेन गोष्ट म्हणजे माझा एक हाच मुद्दा आहे, जर तुम्ही पण इथं पैसे कमवले तर मला पण थोडंसं चांगलंच वाटणार आहे ना. ही एक अशी फील्ड आहे की जर एखादा ज्युनियर इथं पैसे कमवतो तर त्या सिनियरला खूप चांगलंच वाटतंय ना. तर तर तुम्ही इथं जर 2 पैसे कमवणार आहात तर मला ते पण चांगलंच वाटणार आहे ना. सो तुम्हाला जे काही सपोर्ट लागेल मी करायला तयार आहे. सो एवढंच माझ्याकडून डिसाईड. टाटा बाय बाय सी यू. आणि इवन सगळ्यांना फक्त एवढंच की ऑल द बेस्ट. ओके. तर आपण मीटिंग एंड करूया.